नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेऊ थायरॉइड ग्रंथी, थायरॉइड हार्मोन आणि थायरॉइड हार्मोनमुळे निर्माण होणाऱ्या समस्या. सद्यस्थितीला 10 पैकी 5 जणांना थायरॉइडची समस्या ही असतेच. त्याचं कारण काय? तर नंबर 1 आयोडीनची कमतरता, नंबर 2 चुकीच्या पद्धतीची जीवनशैली, नंबर 3 स्ट्रेसफुल लाईफस्टाईल. म्हणूनच अगदी कमी वयातही थायरॉइडच्या समस्या ह्या दिसून येतात. नंबर 4 आहे आनुवंशिकता. नंबर 5 स्त्रियांमध्ये पुरुषांच्या तुलनेने थायरॉइडचे प्रमाण हे खूप जास्त प्रमाणात दिसून येते. तर असे का होते? तर स्त्रियांचे जीवन हे खूप धावपळीचे असते. त्यांना दर महिन्याला मासिक पाळी आणि पुढे प्रेग्नन्सीला सामोरे जावे लागते. त्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये हार्मोन्सचे फार बदल घडत असतात आणि त्यामुळे स्त्रियांमध्ये थायरॉइडची समस्या ही पुरुषांच्या मानाने जास्त प्रमाणात दिसून येते. आता आपण बघूया थायरॉइड ग्रंथीचे सामान्य कार्य काय आहे. तर नंबर 1 शरीरातील पचनाचा दर नियंत्रित करणे, शरीराचे तापमान नियंत्रित करणे, हृदयाचे कार्य नियंत्रित करणे, स्नायूंचे कार्य नियंत्रित करणे, हाडांचे कार्य नियंत्रित करणे, शरीराची वाढ आणि गर्भधारणा करण्यास मदत करणे. आता आपण बघू थायरॉइडच्या समस्या पुढे विस्ताराने. आता आपण पाहू थायरॉइड ग्रंथीचे काम. तर थायरॉइड ग्रंथीचे काम आहे T3 आणि T4 हार्मोन सिक्रीट करणे. यासाठी मेंदू या ग्रंथीला TSH म्हणजेच थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोनच्या मदतीने स्टिम्युलेट करत असतो. आता जर T3 आणि T4 हार्मोनचे प्रमाण शरीरामध्ये कमी झाले तर हायपोथायरॉइडिझम नावाचा आजार होतो आणि T3 T4 या हार्मोन्सचे शरीरात प्रमाण वाढले तर हायपोथायरॉइडिझम नावाचा आजार होतो. आता आपण सर्वप्रथम बघू हायपोथायरॉइडिझमची लक्षणे काय आहेत. तर नंबर 1 अतिरिक्त प्रमाणात वजन वाढणे, खूप कमी वेळामध्ये जास्त वजन वाढणे. नंबर 2 आहे केस गळणे, हातांची नखे ही पातळ होणे, थंडी सहन न होणे. नंबर 3 आहे सतत आजारी पडणे, यामध्ये गळ्याची इन्फेक्शन्स आणि युरिन इन्फेक्शनमुळे जास्त प्रमाणात आजारी पडणे. नंबर 4 आहे हृदयाची गती स्लो होणे, यालाच ब्रॅडिकार्डिया असेही म्हणतात. नंबर 5 आहे आवाज वृक्ष होणे, खरखरीत होणे असे. नंबर 6 स्त्रियांमध्ये मासिक पाळी इरेग्युलर म्हणजेच 2 पाळींचे मध्ये अंतर 40 ते 45 दिवसांपेक्षाही जास्त असणे. पाळी दरम्यान फ्लो हा खूप कमी असणे किंवा खूप जास्त असणे. त्याच्यामुळे स्त्रियांना पुढे इनफर्टिलिटीला सामोरे जावे लागते. म्हणजे त्या स्त्रियांना गर्भधारणा होत नाही. गर्भधारणा राहिलीच तर पहिल्या 3 महिन्यामध्ये वारंवार गर्भपात होत राहतो. आता आपण पाहू हायपरथायरॉइडिझमची लक्षणे काय आहेत. तर नंबर 1 खूप प्रमाणात चिडचिड होणे, नंबर 2 वजन कमी होणे, नंबर 3 हृदयाची गती फार वाढणे, यालाच टॅकिकार्डिया असेही म्हणतात. नंबर 4 भूक न लागणे, झोप न लागणे. नंबर 5 पायाला ट्रेमर्स येणे म्हणजेच पाय थरथर कापणे. नंबर 6 वारंवार लूज मोशन्स होणे. नंबर 7 दृष्टीदोष असणे. नंबर 8 स्नायू दुर्बल होणे. नंबर 9 महिलांमध्ये 20 दिवसांच्या आतमध्ये पाळी येणे आणि त्यामुळे पुढे गर्भधारणा न होणे. अजून एक महत्वाचा विषय म्हणजे प्रेग्नेन्सीमध्ये महिलांना थायरॉइडची समस्या उत्पन्न होते. आता असे का होते? तर प्रेग्नेन्सीमध्ये महिलांचा बेझल मेटाबॉलिक रेट हा वाढलेला असतो आणि बाळाला पहिले 3 ते 4 महिने थायरॉइडची पूर्तता ही आईकडूनच होत असते. म्हणून TSH चे प्रमाण हे वाढते किंवा कमी होते. त्यामुळे प्रेग्नेन्सी दरम्यान या थायरॉइडच्या समस्येमुळे गर्भवती महिलेमध्ये बीपी वाढणे, रक्तस्राव होणे, बाळाची वाढ खुंटणे, गर्भपात होणे किंवा पुढे जाऊन 9 महिन्याच्या आधीच बाळाला जन्म देणे, यालाच प्रीमॅच्युअर डिलिव्हरी असेही म्हणतात. आता या सगळ्या गोष्टी ऐकून आपण घाबरून जायचे नाही, परंतु या सर्व गोष्टींकडे लक्ष देणे फार गरजेचे आहे आणि जागरूक राहणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे वरीलपैकी काही लक्षणे तुम्हाला वाटत असतील तर या थायरॉइडच्या समस्येवर उपचार करणे आणि तो नियंत्रित ठेवण्यासाठी एक TFT नावाची टेस्ट म्हणजेच थायरॉइड फंक्शन टेस्ट करून घेणे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप गरजेचे आहे आणि योग्य त्या पद्धतीने ट्रीटमेंट ही तात्काळ चालू केली पाहिजे आणि वेळोवेळी त्या पद्धतीने डॉक्टरांचा फॉलोअप करावा. अशा प्रकारे आपण या थायरॉइडच्या समस्येवर अतिशय जागरूकतेने उपचार करूयात. धन्यवाद.